नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज व्हिडिओ आपण गुटी कलम यावरती बनवली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गुटी कलम कशा प्रकारे बांधायचे आहेत हे स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे। तर चला तर मित्रांनो, गुटी कलम कशा प्रकारे बांधायचं या व्हिडिओमध्ये आपण बघू आणि शिकू। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की। तर आपण आलो आहेत आता लिंबूवरती गुटी कलम बांधण्यासाठी। तर पहिले तर आपण पेन्सिल आकाराची काडी निवडायची आहे। त्यानंतर 1 ते 1.5 इंचाचा असा बांगडी आकाराचा एका साईडला काप घ्यायचा आहे। सेम त्याच साईडला दुसऱ्या साईडला सुद्धा तसाच काप घ्यायचा आहे। काप घेतल्यानंतर असा उभा काप घ्यायचा आहे, जेणेकरून साल लवकर निघेल। तर बघा, अशी साल हलक्या हाताने काढून घ्यायची आहे। सावकाश काढायची, जेणेकरून त्या साईडच्या सालीला इजा झाल्या नाही पाहिजेत, अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे। साल नखाने काढली तरी चालेल किंवा कटरने आपल्या काढली तरी चालेल। अशी साल व्यवस्थित काढून घ्यायची। बघा, अशी साल काढून घ्यायची आहे। त्यानंतर हा आहे मॉस आणि कोकोपीट यामध्ये मिक्स केला आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून, जेणेकरून मुळं फुटायला लवकर येतील, त्यामुळे आपण पाणी भिजवलं आहे। ते असा व्यवस्थित दोन्ही आकाराने गोल चॉकलेटी आकारासारखा व्यवस्थित आपण घट्ट बांधून घ्यायचा आहे। गोळासारखा तयार करून घ्यायचा आहे आणि प्लॅस्टिक पिशवीने असं प्लॅस्टिक पिशवी आकाराने काप घ्यायचा आहे। व्यवस्थित आता प्लॅस्टिक घ्यायचा आहे, तो व्यवस्थित घट्ट असा बांधून घ्यायचा आहे। असं पॅक, जेणेकरून मुळं आतमध्येच राहतील, पिशवीच्या बाहेर आली नाही पाहिजे। जेवढं आतमध्ये राहतील तेवढी मुळं जास्त येतील, त्यामुळे असं व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे। त्यानंतर वरूनच्या साईडला दोरीने व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे, कारण तर वरूनच्या साईडला जास्त मुळं येतात, त्यामुळे व्यवस्थित पॅक असा बांधून घ्यायचं आहे दोरीने। असं बघा, असं घट्ट बांधून घ्यायचं आहे। आणि सेम त्याच साईडला खालूनच्या साईडला सुद्धा तसंच व्यवस्थित असं बांधून घ्यायचं आहे। तर बघा, हा आपण गुटी कलम असा बांधलेला आहे। तुम्ही सुद्धा बांधू शकता। हा बघा, असं व्यवस्थित असा घट्ट बांधला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा गुटी कलम घरी बसल्या बांधू शकता। तुम्हाला पण कोणत्या वनस्पतीवरती, म्हणजे जसं लिंबू, दालचिनी यांच्यावरती तुम्हाला गुटी कलम बांधायचं असेल, तर हा व्हिडिओ बघून तुम्ही गुटी कलम बांधू शकता। त्यासाठी लागणारे साहित्य एकदम आपल्या घरगुती साहित्य आहे। त्यामध्ये दोरी तुम्हाला कुठे पण उपलब्ध भेटेल, कटर लागेल आणि प्लॅस्टिक आणि मॉस नसेल तर तुम्ही माती आणि शेणाचा वापर करून गुटी कलम बांधू शकता। माती आणि शेण याचं गुटी कलम बांधताना हे पावसाळ्यामध्येच बांधू शकता। तर मित्रांनो, काही दिवसानंतर या गुटी कलमाला मुळं आलेली बघायला मिळते। हे बघा, याच्यामध्ये थोडी मुळं यायला लागलेली आहेत। यामध्ये 2-3 आलेली आहेत, यामध्ये सुद्धा आलेली आहेत। बघा, अशी हळूहळू मुळं तयार होतात। आज गुटी कलम बांधून आपल्याला 28वा दिवस आहे। तर 28व्या दिवशी गुटी कलमाला 3 ते 4 मुळं आल्यानंतर गुटी कलम हा उतरवून घ्यायचा आहे। उतरवताना गुटी कलम हा खालच्या साईडला सिकेटरनी कट करून त्या गुटी कलमाची पिशवीमध्ये लागवड करावी। ज्यांना गुटी कलम बांधायचे असतील त्यांना ही व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।